गाईज आता खूप थंडी वाजायला लागली इथं जास्त. कमान कमान कीप गोईंग. खूप रनर्स अजूनही पोहोचतात ते फिनिशिंग पॉईंट पर्यंत. आपलं बीप आपण दिलं लक्ष्मण दादाकडे आणि त्यांना सांगितलं आपलं मेडल कलेक्ट करायला, कारण आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे खाली, कारण आपली ट्रेन आहे 1 वाजताची जयपूरची. गाईज रेस तर पूर्ण झाली माझी, पण रिटर्न खाली जाण्यासाठी कुठलेही ट्रान्सपोर्ट भेटत नाही सध्या मला, गाडी किंवा काही प्रायव्हेट गाडी वगैरे. तर बघूया आपण थोडं पुढे जाऊया. एका माणसाने सांगितलं आपल्याला थोडं 100 मीटर 150 मीटरवरती एक बस स्टॉप आहे. बघूया इथे आपल्याला बस भेटली तर, नाहीतर मग पूर्ण रिटर्न रन करत जायला लागलं खाली पूर्ण. तर काही सध्या मी चालत चाललो आहे खाली आणि समोर तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं आहेत टोटल. फायनली आपल्याला एक ट्रान्सपोर्ट भेटलं काहीतरी. शाबाश बेटा, बहुत बढिया. खाली अप रोडला जायला. लेट्स सी तो किती टायमात आपल्याला खाली पोहोचवते. आता 9:15 वाजलेत. अजूनही खूप सारे रनर्स धावतात इकडे, तुम्ही जर बघितलं तर. तर गाईज झोपायचं ट्राय करते खूप, पण लोअर बॉडी पेन खूप जास्त आहे, त्यामुळे झोप पण लागत नाही आहे. 1-1.5 तास झाला आम्ही गाडीमध्ये ट्रॅव्हल करतोय, अजून पोचलो नाही. जे आहेत आपल्यासोबत त्यांनी चेकआउट तर केलं आहे. आता ट्रेनमध्ये आपल्याला चेंज करायला लागेल. 11 वाजत आलं आणि पूर्ण ऊन पडलं आता. असं वाटतच नाही का सकाळी पाऊस पडत होता. आता वातावरण बघा एकदमच चेंज झालंय, तुम्ही बघू शकता. तर काय तिथं ॲक्सिडेंट झाले, तुम्हाला दाखवतो मी. बघा ही बस पूर्ण ठोकले इथं, तुम्ही बघू शकता. गाडी ठोकलेली त्या बसला, त्यामुळे ट्रॅफिक लागली होती. आता ट्रॅफिक खुलले आम्ही आणि आता आम्ही निघतोय खाली. तर गाईज आपल्याला ते गाडीवाले काकांनी इथंच सोडलंय बस स्टॉप जवळ. चूतिया बनाया तुमको. आपल्याला स्टेशनला पोहोचायचं आहे, जे एक 5-10 मिनटावरती आहे आणि आपली ट्रेन पण आपल्याला भेटेल असं वाटतंय. 12:30 वाजलेत, पोहोचूया लवकर आता. तर गाईज मॅरेथॉनचा एक्सपिरियन्स तर खूप युनिक होता माझ्यासाठी, पण जो ट्रॅफिकचा एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता. जर तुम्ही सॅटर्डे संडे यायचा विचार करताय तर खूप जास्त ट्रॅफिक असते. जर तुम्हाला वर जायचं असेल तिथे पॉईंट बघण्यासाठी, तर जे पॉईंट मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेत. तर काय स्टेशनला तर पोहोचलो आहे आपण. कुठं आहे तुम्ही आता? पहिल्याच प्लॅटफॉर्मला आतमध्ये उचल्यावरच ना? ओके ठीक आहे आलो. हां. तर गाईज आपले जी पब्लिक आहे ती चेकआउट करून पोहोचले इथं. आपण शोधूया त्यांना. आपली एकची ट्रेन होती त्याच्या आधी आपण पोहोचलो आहे. 12:36 झालेत सध्या. तर सक्सेसफुली पोहोचलो आहे आपण इथे, कारण माझ्यासोबत जे होते गाडीमध्ये त्याची ट्रेन तर सुटली, अशी माझी नाही सुटली. नाही तर आम्हाला इकडचं तेवढं काही माहीत नाही. बाकी मस्त होता एक्सपिरियन्स. नेक्स्ट इयर आपण ट्राय करू की 3-2.5 तासामध्ये पूर्ण करायला ही. नेक्स्ट इयर नक्की परत येऊ आपण. तर आता इथून पुढे आपण जाणार आहे जयपूरला. जयपूरचा ब्लॉग तुम्हाला आवडेल. जयपूर नंतर खाटू श्याम जाणार आहे. हे बघा गाय जिथं सगळे आपले वेट करतात आहे, सगळं सामान घेऊन आलं ती या स्टेशनला. आणि मी पण पोचलो आता. आमची ट्रेन किती वाजता आहे ट्रेन? अरे 11:25 12:55. अरे कहना क्या चाहते हो? 11:05 1:05. सॉरी. दीदी वाह दीदी. नाही दीदी 1:05 ट्रेन आहे आपली आता. अंगोलचं बघू जरा. आपण स्टेशनला आलो आहे आता चेंज करून घेऊया आणि मग आपण निघूया जयपूरकडे. तर गाईज आता आम्ही जयपूरला निघायसाठी स्टेशनला मी आता चेंज वगैरे केलं आहे आणि आता जयपूरला निघणार आहे आम्ही. आणि स्टेशनला हे बघा सेवा चालू आहे माझ्या बायकोकडून. आणि आपण इलेक्ट्रोलाइट घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता ट्रेनमध्ये आराम करू.
आता ट्रेनमध्ये थोडा आराम करूया मस्त. रात्री पोहोचणार आहे आपण जयपूरला. तर आत्तापासून आपला जयपूरचा ब्लॉग सुरू होतोय. तर शेवटपर्यंत नक्की बघा का आपण जयपूरमध्ये कुठे कुठे फिरतोय. तर काय सक्सेसफुली आपण बसलो आपल्या गाडीमध्ये आता. ते नक्कीच जर बघितलं असेल मॅरेथॉनचा ब्लॉग तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा का तुम्ही जर या एलिव्हेशनवरती आले असेल तर तुम्ही किती टायमात केलं असं पूर्ण. आता रेस्ट करूया आणि मग थोडं एक्सप्लोअर करू अजून आजूबाजूला कोणते स्टेशन येतील ते. गाईज आपण आता नाश्ता करतोय. सँडविच असले आणि काय जेवण आणि नाश्ता येतो. बघा काय जेवायला पण सँडविचच आहे, काय नाही आहे. तुम्ही एकटं खावा, आम्ही दोघं खाऊ. या गाय नाश्ता करायला या. तर गाईज आपण आता नाश्ता करतोय आणि आपल्या त्या लक्ष्मीदाराचा फोन आला होता. त्याने आपलं मेडल जे आहे ते कलेक्ट केलं आहे. आपण आता घरी गेल्यावरती ठाण्याला जातो. आपण घरी गेल्यावरती कलेक्ट करतो इकडे जाऊन ठाण्याला. बाकी सँडविच एकदम मस्त इथं आपण राहत होतो तिथून आपण घेतलं आहे. म्हणजे आपल्यासोबत आहे त्यांनी आणले आपल्याला. तर गाईज आता आपण बघू शकता तुम्ही फलाना स्टेशन पोचलो आहे. जयपूर स्टेशनने चाललो आहे आपण. तर काही ट्रेनमध्ये अपलोड करायचं टायमिंग आहे एकदम चुकीचा टायमिंग असतो. मी ब्लॉग अपलोड करतो आहे तर त्याला टायमिंग बघा किती दाखवतो आहे 135 तास. तर 4G नेट चालू आहे 135 तास. आता 32 झालं. तर तुम्ही पण कधी ट्रेनमध्ये ब्लॉग अपलोड करू नका. आता मला हाच टाईम भेटला ब्लॉग आता अपलोड करायचा. तुम्ही ब्लॉग नक्की बघा, मस्त ब्लॉग आहे एकदम, आवडेल तुम्हाला. कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. शाबास. तर गाईज आपण आता अजमेर जंक्शनला आलो आहे. अजमेर जंक्शनला पोचलो आहे आपण आता. संध्याकाळचे 6 वाजत आले. आम्ही आता खेळणार आहे पंजाड. जो हरल त्याचं काय, तो काय देईल सांग लवकर. जो जिंकल तर दे. अभी मजा आएगा ना भिड़ो. सगळी हरल्यावर देतात, तुम्ही जिंकल्यावर देतात. हां ठीक आहे. जिंकल काय जो तो जिंकल तो 500 देईल. आइए देखते हैं मजा आएगा. हां 1 2 3. बैगन जिंकली गाईज. बरोबर तू जिंकलीस. हे 500 देणार. हरल्यावर देणार होतं ना. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. मस्का झालेला आहे. तो जिंकली ही आता 500 दे. व्हिडिओ बंद करा आणि परत दाखवा मला काय होतं. 500 दे ना पहिला मला दाखवतोय. हरल्यावर होतं, हरल्यावर. सॉरी अरे कहना क्या चाहते हो? मी हरली ना. मध्ये दे 500. हरल्यावर पैसे द्यायचे. मध्ये Sorry. जो जिंकल तो पैसे. आता बोललं ते एक जो हारल्यावर हरेल पैसे. जो हरेल तो पैसे. डिप्रेशन. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. काय दिला समजत नाही काय आहे. 500 दे तू हारले. परत काय आता चिडके. सगळी हरल्यावर देतात, मग पण जिंकल्यावर देतात. मग तुम्ही जिंकला. मैं कब हो गया ये कब हुआ कब तुम्ही जिंकलात. तुम्ही दे. पहिला ठरव काय ते. हां. जिंकल्यावर देणार ना, तो तुम्ही दे. नाही पहिला हरल्यावर बोलली. जिंकल्यावर नाही चिडकी आहे काय ते एकदम चिडकी. तर गाईज बघा माझी बायको तर एकदा माझं पाय दाबते. किती प्रेम आहे तिचं माझ्यावरती. हा गाईज, खूप प्रेम आहे माझं यांच्यावर. पाय दाबते. यांचं नाही आहे माझ्यावर. हो टाळडे आता तर हारलीस चिडकी. तर फुलेरा
स्टेशनला आहे आपण आणि इथे कोण भेटले मला यो काळा चिरोठा. जेल में है ये. काला चिरोटा पण असं बोलतात का? मी मेवणी सांग ना तुमची. मेवनीच आहे तू, मेवनीच नाही. मी मेवणीच बोलतो. सॉरी गाईज, काला चिरोटा बोलल्याबद्दल. काळा डायमंड आहे हा. क्या बात कर रहे हैं? तो बघा अजून एक तिकडं दिसतोय. काय रे, झूम पण होत नाही, दिसत पण नाही. तो बघा, तो बघा पिवळा टी शर्ट, गोरी असून काळी दिसते ती. बघा जरा. अशा प्रकारे फक्त 1 तास बाकी आहे आपल्याला जयपूरला पोचायला. पण तेवढी मजा पण येत नाहीये कारण AC ट्रेन नाहीये ना. आणि गरम बी होते, जाम गरम होते. ट्रेन मध्ये फास्ट चालते ना, मध्ये हल्ली चालते. उल्लू बनवते आम्हाला. इथं काही जाम लोक घुसताना अशी बिना तिकिटाची. 4-5 लोक आम्हाला विचारतो इथं भेटू घ्या. बसले पण दाखवतो तुम्हाला. बस हे देखो, ये भी हमारे बाजू में बैठा है, वो भी हे ऐसे पण ही बिना बैठा है. तिकीट असेच न विचारता बसले तिथं डायरेक्टली. म्हणजे काय, आम्ही 350 रुपये सीटचे भरून काय फायदा नाही. फालतू भरलेत आम्ही. हां, आपण बी असंच करायला पाहिजे होतं असं वाटतं. तुमच्यासोबत असं झालं का कमेंट करून नक्की सांगा. आता मी बसतो आत महिन्यात ट्रेन झालं. आता आम्ही पोचलो जयपूर स्टेशनला. आता बाहेरून ऑटो करू आणि जो आपण बुक केला आहे हॉटेल ते जाऊया. लेट्स गो. मोरला माझा पिल्लू मोरला. आपण आलो गाईज रेनबो हॉटेलला. तिथे आपल्या जयदादाने आपल्याला रेफरन्स दिलेला इकडचा. तर त्यांनी आधीच सांगून यायला ठेवलेलं की आपण येणार आहोत. तर बुकिंग कन्फर्म करून ठेवली होती. तर गाईज आपण आता ऑटोने आलो आहे जेवायला आहे. तिथे काही हॉटेल्स आहेत. बघू आपण कुठलं तरी हॉटेल एक बघूया आणि जेवायला जाऊ. मग अंकलला परत बोलू आपल्याला हॉटेल रिटर्न सोडायला. तर आम्ही आता एरियामध्ये आलो इकडे. तिथे खूप सारे हॉटेल्स आहेत. तर आमच्या हॉटेलच्या जिथे आपण स्टे घेतलं आहे तिथे कुठल्याही जवळपास जास्त हॉटेल नाही आहेत. या एरियामध्ये आम्ही रिक्षाने आम्हाला सोडलं आहे का या एरियामध्ये तुम्हाला हॉटेल्स भेटतील. तर आता बघूया कुठलं चांगलं हॉटेल आपल्याला भेटतं आहे. आपली टीम शोधते यूट्यूबवरती कोणाचा तरी ब्लॉग बघून. काय दर्शू कुठला बघितला का हॉटेल? नाही बघतोय. बघतोय अजून हॉटेल आम्ही. इथं नाही तेवढी चांगली. आता आपण आहे जयपूर सिंधी कॅम्पच्या इथे. पण जर तुम्हाला वेगळं काय स्ट्रीट फूड ट्राय करत असाल तर इथे छोले भटुरे छोले कुलचेचे खूप स्टॉल भेटतील तुम्हाला या कॅम्पमध्ये. तर बघू आपण हॉटेल बघूयात. तर गाईज आपल्याला एक हॉटेल भेटलं चांगलं जे प्युअर व्हेज आहे कारण आपली आज एकादशीचा उपवास आहे सगळ्यांचा. तर हे बघा हॉटेल आर्को पॅलेस आणि ते सिटिंगसाठी अरेंजमेंट खूप चांगले आहेत. आपल्याला मेन बसायचं आहे तिथे. तर बघूया इथे जागा खाली होईल तेव्हा आपण जाऊन बसूयात. तोपर्यंत आपल्याला वेटिंग करायला लागणार थोडा वेळ. तर गाईज आपण आपली पहिली डिश मागवली ती म्हणजे दाल बाटी चूरमा जी आपल्याला इथे येऊन खायची होती आणि ती आपण मागवले. आता टेस्ट बघूया कशी आहे त्याची. आणि माणूस पहिला स्टॅप काढतो. तुला काय बोलायचं तुझ्या याच्याबद्दल? काय नाही बघू इकडची ऑथेंटिक आहे. हे असे गोले आले 4 गोले आलेत आणि इथं डाल आले. बघू आता डाल आहे आणि अजून काय आहे हे चुरमा असते. असं वाटतं ते हे आहे ना गोड आहे यो. नाही ना रे आपण मोदक मधलं हे होतं ते सारण नारळाचं सारण. नारळ सार नाही बोलतात चोयरी आहे ती चोयरी वाटतंय. चोयरी हिला ते पण माहिती त्याला काय बोलतात. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. नक्की गाव बोलले ना नाही जाऊ दे घे आता. गोड आहे माझं पिल्लू. आता जरसू बनवते इथं दाल बाटी चुरमा. मला माहिती कसं बनवायचं. मी हे तोडते कशाला चुरमा? अरे नाही मी बघितलेलं असंच चोरतात. ओके असंच तोडतात. बघा पहिला कुस्कूर करायचा आहे. आता कुस्कूर करते ती आणि याच्यावर डाळ टाकायची ना. आणि आता ही कोणती डाळ वाटते? मुगाची डाळ वाटते काय? असू दे कशाची मुगाची डाळ आहे बाई. ए मुगाचीच आहे. मिक्स डाळ असते बाबा त्यांची.
ओके गाईज ही मुगाची परली. डाळ ही परली ही सांडली वा ही जरा डाळ वाटते गाईज ऑथेंटिक डाळ ही चटणी मस्त वेगळी करायची आहे रे. लसणाची लसणाची चटणी बाई तुम्ही बघू शकता चुरमा नको ना नंतर ना तो गोड आहे हा बघू आता कसं लागतं यांना भरव मला बकरा बनवलाय गाईज बैगन काय नाही गाईज सेमच लागते कसं लागतं सेम जरा तिखट आहे आणि भाजीचा टेस्ट येतो जरा आणि जे आपण चटणी टाकली तिचा पण थोडं तिखट टेस्ट येतोय आणि थोडं कडवून म्हणजे त्याचं जे हार्डनेस आहे Crispiness आहे, हा. क्रिस्पीनेस आहे थोडी पण मस्त फर्स्ट आपला एक्सपिरियन्स दालबाटी चुरमाचा तर काही आपले सेकंड डिश आले जे आपण स्टार्टर मागवले सोया चाप्स बघूया आता हे कसं लागतंय आणि ही जी डिश मी करतोय आता दालबाटी चूरमा याच्यामध्ये बाकी सगळं बरोबर टाकलेलं म्हणजे बायकोनी एक थोडंसं लिंबू टाकलं असतं तर अजून बाहेर लागलं असतं आता लिंबू टाकून बाहेर लागतं तुम्ही पण नक्की लिंबू टाकून ट्राय करा असं आहे तसं कसं होतं जेवण छान होतं हे नान जे आम्ही मागवलेले ना असं चिंगम सारखं नान होतं तेव्हा सगळं वेस्ट केलं तेव्हा चिंगम सारखं होतं आम्ही आणि डाळ राईस मागवला दाल राईस एक नंबर होता आणि छान होतं दालबाटी पण एक नंबर होती हा डालबाटी यांना जाम आवडली हे मागवणार होते पण मी डाळ राईस मागवलं म्हणून हे मागवलं जाऊ दे बाई नेक्स्ट आता जाणार आपण आम्ही पुढच्या दुसऱ्या कुठे स्पॉटला जयपूरला उद्या तेव्हा जाऊ ट्राय ना. करू परत एकदा जयपूरलाच आहोत पण आम्ही फिरायला जिथे जिथे जाऊ संध्याकाळी आम्ही अशी राजस्थानी थाली वगैरे ट्राय करू येस काही हॉटेलला जेवण खूप चांगलं होतं तर आता जेवलं आपण मस्त आणि आता जेवण आपण चाललो आहे आपल्या रूमवर कारण आता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि उद्या आपल्याला पूर्ण दिवस फिरायचं आहे पूर्ण जयपूर 10 ते 15 स्पॉट आहेत सर्वांनी तुम्हाला मी एक सेपरेट ब्लॉग बनवून दाखवेन आणि आजचा ब्लॉग इथे होतोय हा छोटासा ब्लॉग होता आपला जो आपण माउंट आबू रोडपासून ते जयपूरचा आणि थोडेसे जेवणाचे प्लेस वगैरे आपण बघितले तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही दुसरा ब्लॉग टाकलेला आहे पहिलावाला तुम्ही जर तो बघितला नसेल तर पहिला तो जाऊन बघा मग हा नक्की बघा ओके गुड नाईट